आज दोन महत्त्वाच्या विषयासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजित करण्यात आलेलं आहे। एक म्हणजे आज सकाळी 11:30 वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली मेसर्स रेन्यू पॉवर या दिल्लीच्या कंपनीशी 15,000 कोटीचा MOU हा सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडला। या कंपनीद्वारे 10 गिगावॅट पॉलिसिलिकॉन, 6 गिगावॅट वेफर, 1 गिगावॅट मॉड्यूल अशा पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। याच्यातनं जवळजवळ 8 ते 10 हजार युवकांना, युवतींना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे। हा प्रकल्प नागपूरमध्ये होणार आहे आणि याच पद्धतीचा प्रकल्प कोस्टल बेल्टमध्ये व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। या MOU मध्ये अमित पैठणकर जे अध्यक्ष आहेत कंपनीचे, रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे, ते उपस्थित होते। श्री मार्कस नावाचे त्यांचे प्रतिनिधी आहेत, ते देखील उपस्थित होते। आणि हा MOU करत असताना सोलारवरचा देशातला अशा पद्धतीचा हा पहिला प्रकल्प आहे। याच्यानंतर अशाच पद्धतीचा जो प्रकल्प येतोय त्याची इन्व्हेस्टमेंट देखील ही आपल्याच म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटच आहे। त्याची इन्व्हेस्टमेंट देखील 15 ते 20 हजार कोटी रुपये आहे आणि याच्यातनं बेरोजगारी दूर होण्यासाठी प्रयत्न होईल। काल मी पिंपरी चिंचवड MIDCच्या कार्यक्षेत्रामध्ये वारकऱ्यांची जी मागणी होती देहू आणि आळंदीच्या, जी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी बोलून दाखवली होती, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं त्या ठिकाणी बैठक घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की इतक्या वर्षाचा पवना नदी आणि इंद्रायणी नदी याच्यामध्ये जे पोल्यूशन येतंय, मग त्याच्यामध्ये MIDC असेल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रदूषण असेल, याच्यासाठी कालच कन्सल्टंट नेमून आम्ही DPR करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। हा 2 ते 3 वर्षाचा प्रकल्प असेल। किमान 1200 ते 1500 कोटी रुपये MIDC, PMRDA, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इंडस्ट्रियलिस्ट असे एकत्र येऊन जी वारकऱ्यांची गेली कित्येक वर्षापूर्वीपासूनची मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये आम्हाला मूर्तस्वरूप आलं आणि त्याचं टेंडर नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये व्हावं अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळं पवना आणि इंद्रायणी या काठावर ज्या पद्धतीनं प्रदूषणाचा काही गोष्टी व्हायच्या किंवा पाण्यावर फेस यायचा आणि वारकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या सगळ्या दूर होणार आहेत। अजून एक काल आम्ही निर्णय घेतला, मला देखील आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचं एक केंद्र महाखादीचं हे पुण्यामध्ये आहे आणि मी मला भाग्यवान समजतो की आतापर्यंत झालेल्या उद्योग मंत्र्यांमध्ये मी पहिला तिथे जाणारा होतो। तिथली सगळी परिस्थिती बघितली। ज्या संस्थेचा टर्नओव्हर 20 कोटी रुपये होता त्या संस्थेचा टर्नओव्हर सध्या 1 कोटी रुपयावर आलेला आहे। आपलं अतिशय चांगलं महाराष्ट्र शासनाचं युनिट त्या ठिकाणी आहे, ते अपग्रेड करण्याचा काल आम्ही निर्णय घेतला। कॅफे कागज नावाची संकल्पना घेऊन पर्यटनाच्या दृष्टीनं तो विकसित करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि हँडमेड पेपर प्रॉडक्ट त्याचं राष्ट्रीय केंद्र जे करायचं होतं ते राष्ट्रीय केंद्र हे रत्नागिरीमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी 1 एकर जागा ही आम्ही रत्नागिरीच्या MIDCतली त्यांना देतोय। MIDC आणि महाखादी म्हणजे खादी ग्रामोद्योग यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत। प्रोजेक्ट जरी 10 ते 15 कोटी रुपयापर्यंतचा असला तरी त्याच्यातनं किमान 200 ते 250 महिलांना रोजगार निर्माण होणार आहे आणि पर्यटकांसाठी असेल किंवा परदेशातल्या लोकांसाठी असेल, आपले हातानं कागद बनवण्याची जी काही टेक्निक आहे ती कशा पद्धतीचं आहे
ते देखील विकसित होईल. आणि वेस्टेज जे आहे म्हणजे जे टेलर लोक काम करतात त्यांच्याकडचा उरलेला कापड असेल, कागद असेल, रद्दी असतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन जलपर्णी जी असते त्याच्यावर देखील कागद निर्मितीचा प्रयोग आम्ही रत्नागिरीमध्ये करणार आहोत, जेणेकरून स्वच्छतेला या प्रोजेक्टचा फार मोठा हातभार लागणार आहे. तर असे निर्णय काल आम्ही पुण्यामध्ये देखील घेतलेत. आज MOU देखील झालेला आहे. या संदर्भात आपल्याशी चर्चा करायची होती. आणि दुसरा जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तो राजकीय आहे की पटनामध्ये सगळे कौटुंबिक पक्ष हे एकत्र झालेले आहेत. आणि हे कोणाच्या विरोधात एकत्र झालेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान व्हायला द्यायचं नाही, हा एक कुटील विचार डोळ्यासमोर ठेवून हे सगळे एकत्र आलेले आहेत. त्याला मी कौटुंबिक पक्ष किंवा फॅमिली पार्टी का म्हणतो? 90% पक्ष जर बघितले तर सगळे घराघरातले आहेत. आणि हे सगळे घरातले जे पक्ष आहेत ते घरातले पक्ष एकत्र येऊन जे सर्वसामान्यांचे पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्यावर टीका करणं, त्यांना बाजूला करण्यासाठी एकत्र येणं, अशा पद्धतीचा कुटील डाव पटनामध्ये खेळत आहेत. पण सगळ्यात मोठं आश्चर्य असं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा होता की 370 कलम हे बाजूला गेलं पाहिजे. आणि दुसरा विचार हा होता की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं पाहिजे. परंतु हे करत असताना कुठच्याही जाती धर्माबद्दल वंदनीय बाळासाहेबांना ॲलर्जी नव्हती. 370 कलम ज्यांनी बाजूला केलं त्यांचं कौतुक करण्यापेक्षा 370 कलमाला ज्यांनी विरोध केला त्या काश्मीरच्या काही नेत्यांबरोबर महाराष्ट्रातले काही नेते बसलेत. हे महाराष्ट्राचं नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. राम मंदिर ज्यांनी बांधलं, राम मंदिराची निर्मिती ज्यांच्याकडनं होते, राम मंदिराचा लोकार्पण 16 जानेवारीमध्ये आहे, ते स्वप्न बाळासाहेबांचं होतं. ज्या पंतप्रधानांनी ते पूर्ण केलं त्या पंतप्रधानांच्या विरोधात 370 कलम हटवू नये याला विरोध करणाऱ्या नेत्यांबरोबर काही लोक बसत आहेत. हे खरोखरच दुर्दैव आहे आणि हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, हे देशाला कळलं पाहिजे. आजची आपण जर चर्चा बघितली तर एकमेव चर्चा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भविष्यामध्ये पंतप्रधान व्हायला द्यायचं नाही, हा काय अजेंडा असू शकतो का एखाद्या व्यक्तीच्या विरोधात? पण पूर्ण जगानं बघितलं की एका व्यक्तीच्या विरोधामध्ये किती लोक जे स्वतःच्या पक्षांच्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत ते एकत्र आलेले आहेत. आणि याच्यातनं काही साध्य होणार नाही. जनमताचा जर कौल घेतला, जगातल्या लोकांचा कौल घेतला तर देशाच्या खासदारकीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्याच नेतृत्वातलं सरकार हे प्रस्थापित होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु आपल्याकडचे कार्यकर्ते सैरभैर होऊ नये. मी इंडिव्हिज्युअल महाराष्ट्रातलं सांगतो. पटनाला बाकीचे कुठचे पक्ष होते त्यांचे कार्यकर्त्यांची परिस्थिती काय मला माहीत नाही, पण महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये उबाठा पक्षाचे जे नेते आहेत ते नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतात, त्यांना मणिपूरला जा म्हणून सांगतात. तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते नरेंद्र मोदी साहेब हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतरचे कर्तृत्ववान पंतप्रधान आहेत अशा पद्धतीचं त्यांचं कौतुक करतात. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत की जाणार आहेत याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे. चंद्रपूरमध्ये जो जिल्हाध्यक्ष बदलला त्याला केंद्रानं स्थगिती दिलेली आहे. म्हणून ज्याचा मी प्रयोग केला की जे अस्तित्वासाठी इकडे धडपडत आहेत ते पटनामध्ये गेलेत आणि ते फार मोठ्या आघाडीला सपोर्ट करतायत अशा आविर्भावामध्ये आपले विचार त्या ठिकाणी मांडतायत. परंतु आज एक महत्त्वाची गोष्ट घडली जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की ज्या घरातून ज्या मातोश्रीतनं 370 कलम हटवलंच गेलं पाहिजे ही भूमिका मांडली गेली, त्याच मातोश्रीतली मंडळी 370 कलम हटवू नये असे सांगणाऱ्या लोकांच्या जाऊन बाजूला बसले. हे आपलं महाराष्ट्राचं नाही तर समस्त भारत देशाचं दुर्दैव आहे आणि याची उत्तरं काही लोकांना द्यावीच लागतील, हे माझं स्पष्ट मत आहे. पवार आजच्या बैठकीत म्हणाले की आम्ही 25 वर्ष एकमेकांवर टीका केली परंतु सगळे आमचे सुरक्षित आहेत ते बाजूला ठेवले, कारण आपल्याला मोदींना भाजपला 2024 ला आठवायचं आहे. तर हे कारण होते.
नाही, मला याच्यात वाटतं की याच्यातच नरेंद्र मोदी साहेबांचा मोठेपणा आहे की एका व्यक्तीला हरवण्यासाठी जे सत्तेसाठी धडपड करत आहेत राज्यांमध्ये, त्याचे सगळे नेते एकत्र येतात. आणि माझा बेसिक मुद्दा हा आहे की या मीटिंगमध्ये ही पहिली चर्चा झाली पाहिजे होती की 370 कलम हटवलं हे योग्य आहे की अयोग्य आहे. श्रीराम मंदिर जे होतं हे योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यावर चर्चा झाली का? याच्यावर चर्चा झाली नाही. कारण देशाला, हिंदुस्थानला, भारत देशाला नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली कमिटमेंट त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आहे. आणि कालचा अमेरिकेचा देखील आपण दौरा बघितला. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये देखील आतापर्यंतच्या पंतप्रधानाला जेवढा मान सन्मान अमेरिकेमध्ये मिळाला नाही, तेवढा मान सन्मान अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी असेल किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी असेल हे दिला. आणि आज तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकतोय आणि बघतोय की अशी महाशक्ती भारताबरोबर एकत्र येऊन पुढे जाण्याचा निर्धार ज्यावेळी होतो, त्यावेळी मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत आता बलशाली व्हायला लागलेला आहे. 2024 पर्यंत या बैठकीची वज्रमूठ कायम राहील असं वाटतं का तुम्हाला? आता महाराष्ट्रातली लोक पटनामध्ये वज्रमूठ बांधायला गेलेली आहेत. ते पटनातनं इकडे आल्यानंतर पुढच्या 8 दिवसात कळलं की महाराष्ट्रातली वज्रमूठ स्थिर राहणार आहे की नाही. सामंत साहेब, मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचार प्रकरणी विवेक फणसळकर पोलीस आयुक्त त्यांच्या नेतृत्वाखाली SIT चौकशी स्थापन करण्यात आली आहे. काय वाटतं, हा रिझल्ट कधीपर्यंत लागेल आणि या रिझल्ट लागल्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे जे चेहरे आहेत ते समोर येतील? भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काही 4-5 दिवसामध्ये की आठवड्याभरामध्ये मोर्चा देखील आहे. आणि भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या मोर्चात जी मागणी केली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. म्हणून विवेक फणसळकरांच्या नेतृत्वाखाली SIT नेमलेली आहे. गेले 2 दिवस जे मुंबईमध्ये ज्या काही धाडी पडल्या आहेत त्याच्यातनं अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. मला असं वाटतं की दोन्ही यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे, तपास चालू आहे. त्याच्यावर मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, ज्यांनी अनियमितपणा केला असेल, ज्यांनी फेवरमधल्या लोकांना टेंडर दिलं असेल, ज्यांनी 2000च्या नोटा स्वतःकडे ठेवल्या असतील, त्यांचं काय करायचं नाही करायचं आता यंत्रणा ठरवतील. पण चांगलं झालं तर ते माझ्यामुळं झालं आणि वाईट झालं तर ते शिंदे फडणवीसांमुळं झालं, ही सांगण्याची प्रवृत्ती ही जनतेला आता कळलेली आहे. राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना चिंदी मुख्यमंत्री म्हणून म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री हे एक जबाबदार पद आहे, कसं पाहता येते? काय म्हटलं जातं? चिंदी मुख्यमंत्री म्हणून म्हटलेली आहे. कसं पाहता या विधानाकडे? त्यांचा उल्लेख केला. राज्याचे ते एक लक्षात घ्या की स्वतःचा कंट्रोल सुटत चालला, की स्वतः डिप्रेशनमध्ये यायला लागलं, की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यावेळी धडपड होते त्यावेळी अशा पद्धतीचे चिंदी, गद्दार, खोके, काही लोक डुक्कर पण म्हणतात, काही लोक अजून काय म्हणतात, हे शब्दप्रयोग सुरू होतात. ज्यांची स्वतःच्या अस्तित्वाची धडपड चालू आहे अशाने ही वक्तव्य केलेली आहेत. एकनाथजी शिंदे महाराष्ट्राच्या जनतेचं प्रामाणिकपणानं काम करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी काम करत आहेत. म्हणूनच सकाळचा 15,000 कोटीचा MOU आम्ही करू शकलो. जे टीका करतायत त्यांना भरपूर वेळ आहे, भरपूर मोकळं आम्ही त्यांना केलेलं आहे 10 महिन्यापूर्वी. त्याच्यामुळं या टीकेच्या संदर्भात जनता मतदानानं उत्तर देणार आहे. सर, ज्या प्रकारे ईडीच्या रेट्सपट चालू आहेत, SIT नेमली जाते, हे सुडाचं राजकारण आहे किंवा ज्या संस्था आहेत त्यांचा दुरुपयोग करते ही सरकार, असं आरोप केलं. मी ह्याच्यावर उत्तर देण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या एका नेत्यानंच काही दिवसापूर्वी याच्यावर स्टेटमेंट दिलेलं होतं की जर याच्यामध्ये आपण नाही आहोत, याच्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही, हे मी म्हटलेलं नाही. तुम्हीच आठवून बघा की तुमच्याच माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यानं असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे नेतेच जर असं सांगत असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पण कुठेही कोणावरही दबाव आणून काही करण्याचा प्रश्न येत नाही. ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना सामोरं जावं लागेल. या मणिपूरच्या विषयावरनं सर्वपक्षीय बैठक अमित शहानी बोलवलेली आहे. उद्या त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आपल्याकडे? हे मला त्याची काही कल्पना नाही, त्याची माहिती घेऊन सांगितलं तर योग्य राहील. सामंत उद्धव ठाकरेंचं एक स्टेटमेंट आले आहे की नाईट शिफ्ट अधिकाऱ्यांवरती अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी केली जाईल, याबद्दल काही? नाही, मला नाईट शिफ्ट मंत्रालयामध्ये होणार आहे नाही होणार आहे याची काही अजून कल्पना नाही. पण ती नाईट शिफ्ट जर होणार असेल तर त्याचं कारण काय, त्याचा सरकारला काय फायदा होणार आहे, जनतेला काय फायदा होणार आहे,
याची माहिती घेऊन नक्की मी बोलेन, परंतु याची सध्या तरी मला काही कल्पना नाही आहे. अपोजिशनचं जे मीटिंग आहे पटनामध्ये त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं आहे की बीजेपीला रोखण्यासाठी मी कुठलाही त्याग करायला रेडी आहे. त्यांचे हा स्टेटमेंट आपण कसं बघतो? तर त्या स्टेटमेंटचं विश्लेषण मी केलं ना, की मी सांगितलं त्याचं विश्लेषण, की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी 370 कलम हटवावं किंवा एक दिवसासाठी जर मी पंतप्रधान झालो तर 370 कलम मी हटवून दाखवेन किंवा हटवणाऱ्याचं समर्थन करेन, असं वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं. आणि 370 कलम हटवणाऱ्या व्यक्तीला हटवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, हे देशाच्या समोर आलेलं आहे. संयोजक नेमण्यात यावा या विरोधी पक्ष नेत्यांच्या या सगळ्या बैठकीमध्ये असं ठरलं, परंतु त्याच्यावरती कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. पुढची बैठक शिमल्याला बोलवली. मला असं वाटतं की संयोजक नेमण्यापेक्षा पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर करावा. जी काही मिटिंग झाली ना आता, त्याच्यामधनं संयोजक कशाला पाहिजे, समन्वयक कशाला पाहिजे, जो देशाचं नेतृत्व करू शकतो त्याचं नाव जाहीर करावं ना. एवढं मोठं पटनाला बॅनर लावायचे, एवढी सगळी यंत्रणा तिकडे न्यायची, तिकडे पोलिसांना त्रास द्यायचा. ज्यांनी भाजपबरोबर सत्तेमध्ये बसले होते 5 वर्ष, त्याच्यानंतर 2.5 वर्ष बसले, ते निमंत्रक म्हणून तिथे, त्यांची काय गॅरंटी ते परत भाजपबरोबर जाणार नाहीत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं की आज माझ्यासारखा कार्यकर्ता जो राजकीय पक्षामध्ये काम करतो, तो सकाळपासून विचार करत होता की बाबा आता 4 वाजले, आता तरी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, 4:30 वाजले पंतप्रधान. तर समन्वयक कशाला पाहिजे? 1 वर्षानंतर जर निवडणूक आहे, जसं नरेंद्र मोदी साहेबांना हे पंतप्रधान आहेत असं 1 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की नाही, तसं नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये कोण पंतप्रधानांचा उमेदवार आहे? नितीश कुमार आहेत, महाराष्ट्रातले कोण नेते आहेत, की अरविंद केजरीवाल आहेत, की लालू प्रसाद यादवांचा मुलगा आहे, की अजून कोण आहे, ते जाहीर करायला पाहिजे होतं ना. समन्वयक ही गोष्ट लांबची आहे, पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करा. पंतप्रधान पदाचा चेहरा जर महाराष्ट्रातला असेल तर आपल्याला आवडेल. चेहरा आवडायला काय अडचण आहे, पण तो झाला पाहिजे ना. ईडी कारवाईनंतर मोठे मासे गळाला लागतील असं तुम्हाला वाटतंय का? काय ईडी कारवाईनंतर मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार मासे गळाला लावण्यासाठी ईडीच्या कारवाईची आवश्यकता नाही. बरोबर आहे. मासे ऑलरेडी आमच्याकडे कोकणामध्ये रापण टाकतात आणि ती संध्याकाळची ओढतात. तशी आम्ही रापण टाकलेली आहे. अनेक मासे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. जरा पावसाचा अंदाज घेतोय आम्ही, मग आम्ही ओढणार आहे. किती मासे लागले तुम्हाला कळतील. ईडीची आवश्यकता नाही. सर, कोविड हॉस्पिटल स्कॅममध्ये ईडीची कारवाई सूरज चव्हाणपर्यंत पोहोचली आहे. आदित्य ठाकरे त्याला भेटायला पण गेले होते. आता काय ठाकरे परिवारपर्यंत जाणार का ईडी, आपल्याला असं वाटतो? मी मगाशी देखील सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणा किंवा राज्यातल्या तपास यंत्रणा सुरू करत असताना आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मंत्री म्हणून स्वतःची अक्कल पाजळणं हे योग्य नाही, म्हणून मी त्याच्यावर काही बोलत नाही. परंतु जे गुन्हेगार असतील त्यांच्याबरोबर एजन्सी पोचतील. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार आहे आणि असं म्हटलं जातं का पूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणार. त्याच्या आधी काही मंत्रिमंडळ विस्तार काय? नाही, मला असं वाटतं की आषाढीच्या पूजेच्या अगोदर काल मी जो पुण्याचा उल्लेख केला, म्हणजे मी गतिमान शासन आणि कमिटमेंट पूर्ण करणारं शासन का म्हणतो, तर जो 1500 कोटीचा प्रकल्प आम्ही देहू आळंदीसाठी करतोय, वारकऱ्यांच्या मागणीसाठी करतोय, तो आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आषाढीला स्वतः मुख्यमंत्री जातीलच, त्यांनी आम्हाला बरोबर नेलं तर आम्ही पण जाऊ. शेवटी विठुरायाच्या चरणी आम्ही जाणार आहोत. परंतु तिथं जाऊन नमस्कार करत असताना आम्ही जे विठ्ठलाकडे येणारे वारकरी आहेत त्यांची इतक्या वर्षाची 30 वर्षापूर्वीपासूनची मागणी पूर्ण करू शकलो, याचा आंतरिक समाधान आम्हाला तिथं गेल्यावर असणार आहे. उद्या शरद पवार आणि सीएम एकनाथ शिंदे एक मंचवर येऊ शकता. मराठा मंदिरचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी इन्व्हाइट केला होता. आज पटनामध्ये आहे शरद पवार, उद्या सीएम बरोबर आहे. कसं तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की मराठा मंदिर ही संस्था, ज्याचा मी माझी विद्यार्थी आहे, मी देखील त्या कार्यक्रमाला आहे, तो संस्थेचा प्रश्न आहे. संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत. जसं मी विश्वस्त म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेवर काम करतो, ते देखील विश्वस्त आहेत. मला असं वाटतं की सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणं हा महाराष्ट्राची संस्कृती आहे. काही लोक अशा कार्यक्रमाला पण येत नाहीत, ते दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. पण हा कार्यक्रम शिक्षणाचा कार्यक्रम आहे. शिक्षणाला आम्ही कसं पुढं नेणार आहोत. मराठा मंदिरसारखी संस्था, म्हणजे मी ज्या गावातनं लहानाचा मोठा झालो, पालीगाव, तालुका जिल्हा रत्नागिरी, त्या ठिकाणी त्या हायस्कूलमध्ये मी शिकलो, त्याचा मला अभिमान आहे ना. मग त्याचे अध्यक्ष योगायोगानं शरद पवार साहेब आहेत, त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे.
आणि त्या कार्यक्रमाला जर मुख्यमंत्री आले तर तो राजकीय कार्यक्रम कुठं आहे? तो शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि शैक्षणिक संस्थेला 75 वर्ष काही 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून जर कार्यक्रम असेल आणि त्याच्यातनं दोघे एकत्र आले तर नवल वाटण्याचं काय कारण नाही. सर हिंदी में कर लें हो गया सर आप पहले अपनी तरफ से सर हिंदी में कर लें तेलुगू हाँ हां सर वन टू कर ले हां हाँ ठीक हां मराठी है एक दो लोगों करते हैं जनरल बाईटच घेऊ. आज की पत्रकार परिषद जो है वो 2 विषय के ऊपर है. एक मेसर्स रेन्यू पावर जो दिल्ली की कंपनी है उसने नागपुर में माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और मेरे उपस्थिति में जो एमओयू किया है वो 15,000 करोड़ का है और ये कंपनी के द्वारा 8,000 लोगों को रोजगार मिल सकता है, ऐसा ये एमओयू है. सोलार सेक्टर में देश में काम करने वाली और एमओयू करने वाली ही पहली कंपनी है. दूसरी बात जो पॉलिटिकल मैंने कही कि पटना में जो मीटिंग चालू है वो मीटिंग में सब फैमिली पार्टीज इकट्ठा हुई है और उसमें जिन लोगों ने 370 कलम नहीं हटना चाहिए ये घोषणा की थी उसको अपोजिशन में मोर्चे निकाले थे. उनके साथ महाराष्ट्र के कई लीडर जाके बैठे हुए हैं. इसका जवाब महाराष्ट्र की जनता को और देश की जनता को देना पड़ेगा क्योंकि वंदनीय बाला साहब ठाकरे नहीं. अगर मैं एक दिन के लिए पंतप्रधान बन गया तो 370 कलम हटाऊंगा ये घोषणा की थी और उनके ही घर के लीडर आज 370 कलम हटाने से जो विरोध कर रहे थे उनके साथ बैठे हुए हैं. उसका जवाब देना पड़ेगा और ये मीटिंग से कुछ भी नहीं होगा. अगले एमपी इलेक्शन के बाद माननीय नरेंद्र मोदी जी ही पंतप्रधान बनेंगे लेकिन उस बैठक में ऐसा कहा गया है कि समन्वयक या संयोजक लीडर करके बनाना चाहिए. लेकिन मेरा तो सुझाव ऐसा है कि उन्होंने पंतप्रधान पद का उम्मीदवार जाहिर करना चाहिए और ये उम्मीदवार कब होगा जाहिर होगा इसका जवाब भी देना चाहिए. सर ममता बनर्जी ने कांग्रेस को ही खरी खोटी सुनाई आज की बैठक में. ममता बनर्जी ने कहा कि पश्चिम बंगाल में कांग्रेस के लोग हमारे खिलाफ धरना देते हैं, उन्हें अपना बड़ा दिल करना होगा और अगर सत्ता आना है तो सबको कहीं ना कहीं कॉम्प्रोमाइज करना होगा. तो आज की बैठक में ही शुरू हो गया. अभी वज्रमुठ कैसी रहेगी आगे क्या ममता दीदी ने बोल दिया है कि कांग्रेस ने कैसा चलना चाहिए. अभी हर एक पार्टी का लीडर हर एक पार्टी को निर्देश देगा, आदेश देगा, गाइडलाइन देगा. अगर वो गाइडलाइन से पार्टी चलेगी तो ये वज्रमुठ वैसी रहेगी, नहीं तो ये वज्रमुठ ऐसी नहीं रहेगी. और मेरा ऐसा कहना है कि ये जो सब इकट्ठा हुए इसका परिणाम राजनीति पे कुछ भी नहीं होगा. आर्टिकल 370 पर अरे हिंदी आर्टिकल 370 पर उमर अब्दुल्ला ने भी इसी तरह केजरीवाल पर निशाना साधा है और कहा है कि आपका स्टैंड आर्टिकल 370 पर अभी भी क्लियर नहीं है. यही बात उद्धव ठाकरे को भी लागू होती है. नहीं, यही तो बात है कि 370 के ऊपर किसका कहना क्या है उन्होंने जाहिर करना चाहिए ना. उद्धव जी ने भी जाहिर करना चाहिए कि 370 कलम जो रद्द किया गया है वो अच्छी बात है, उसका वो समर्थन करते नहीं करते. केजरीवाल साहब ने भी वो करना चाहिए, ममता दीदी ने वो करना चाहिए, नीतीश कुमार ने भी वो बोलना चाहिए. और ये सही बात है कि जो मीटिंग हुई है वो सिर्फ नरेंद्र मोदी साहब को हराने के लिए मीटिंग हुई है या कोई विचार देने के लिए हुई है, ये भी देश को और महाराष्ट्र को पता चलना चाहिए. आज महबूबा मुफ्ती भी उसी बैठक में शामिल है और उद्धव ठाकरे कभी महबूबा मुफ्ती और उमर अब्दुल्ला के खिलाफ बयान करते थे. ये पहले से मैं यही बोल रहा हूँ कि जिन्होंने 370 कलम को विरोध किया वो नहीं लगाया जाए इसलिए मोर्चे निकाले. उनके साथ ही जिस घर से 370 कलम हटाना चाहिए इसकी घोषणा हुई थी उस घर के लीडर वहाँ बैठे हैं, उसका जवाब उनको महाराष्ट्र को देना पड़ेगा. सर मराठीत महबूबा मुफ्तींच्या विरोधात उद्धव ठाकरे आधी आवाज उचलायचे की भाजपनं पुण्यावर युती केली हे आधी विचारलं. आज तेच उद्धव ठाकरे महबूबा मुफ्तीसोबत नाही, हाच प्रश्न महाराष्ट्रातली जनता आता त्यांना विचारणार आहे. याच्या पुढचं जाऊन मी सांगतो की कुणी कोणाबरोबर सरकार स्थापन केलं याच्यापेक्षा
ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांनी 370 कलम म्हणजे जे वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी याच लोकांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता. आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून ज्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबरच हे बसलेले आहेत. त्याच्यामुळे याची उत्तरं आता महाराष्ट्राला या लोकांना द्यावी लागतील. सर, उद्धव ठाकरे का जो बयान आया है उसमें उन्होंने कहा है कि हम बीजेपी को सत्ता से दूर रखने के लिए कोई भी त्याग करने को तैयार हैं. बीजेपी को सत्ता कोई में कुछ भी कहे, बीजेपी ही सेंट्रल में सत्ता में आएगा. नहीं, उनके इस बयान को आप किस तरह से देखते हैं? क्या ये हताशा में दिया गया बयान है या फिर नहीं, मैं इसकी ओर ऐसे ही देखता हूँ कि कोई कुछ भी बोले, सेंट्रल गवर्नमेंट बीजेपी का ही आने वाला है. ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर टीका केली आहे. आजची मीटिंग महाविकास आघाडीची होती की एकामेकाची उणीधुणी काढण्याची होती मला माहीत नाही. ममता दिदींनी काँग्रेसला खडसावलं, ओमर अब्दुल्लांनी अरविंद केजरीवालांना खडसावलं. मला तर आश्चर्य वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत त्यांना तर कुठं बसवलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेवटी असा देखील कोणाचा अपमान होता कामा नये. त्याच्यामुळे या गोष्टीचा देखील भविष्यात प्रत्येक पार्टीचे कार्यकर्ते विचार करणार आहेत. आणि पहिल्याच बैठकीमध्ये जर हमरातुमरी होत असेल, जर काही अलबेल नसेल, त्याच्यातनं संयोजक कोण हे फायनल झालं नसेल, माझं तर म्हणणं आहे संयोजक डिक्लेअर करण्यापेक्षा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा. ऐसा पहली बार हुआ है कि उद्धव ठाकरे परिवार महाराष्ट्र से निकलकर बिहार तक गया है और पार्टी की जो स्थिति है उसके मद्देनजर ये कदम उठाया जा रहा है या फिर महाराष्ट्र से अनेक नेता पटना गए हैं, लेकिन उसका कुछ भी फायदा नहीं होगा. नरेंद्र मोदी साहब ही पंतप्रधान बनेंगे. शिवसेना में ही हूँ. निवडणूक आयोग ने कहा है कि वंदनीय बाला साहब का विचार आगे लेके जाने वाली पार्टी जिसका नेतृत्व एकनाथ जी शिंदे कर रहे हैं और जिनके हाथ में तीर कमान है वो शिवसेना है और वही शिवसेना में काम मैं कर रहा हूँ. इतने साल जो बाला साहब ठाकरे ने कभी स्टेटमेंट दिया था कि जो धारा 370 हटाएंगे उसका हम सपोर्ट पार्टी बंद कर देंगे. क्या कभी ये उम्मीद की थी कि उन्हीं के परिवार के नहीं, मैंने तो उम्मीद नहीं की थी, लेकिन महाराष्ट्र ने भी नहीं की थी ना, इसलिए मैंने बोला कि इसका जवाब महाराष्ट्र को देना पड़ेगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.